रात्रीचे ठीक 11:15 वाजले होते. मुंबईतील सर्वात प्रख्यात आणि हायटेक समजल्या जाणाऱ्या लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये कमालीची शांतता होती. अचानक बाहेर एका रुग्णवाहिकेचा जोरात ब्रेक लागल्याचा आवाज झाला आणि शांततेचा भंग झाला. रुग्णवाहिकेचे दरवाजे उघडले गेले. स्ट्रेचरवर एका 25 वर्षाच्या तरुणाला, ज्याचे नाव विनायक होते, त्याला आत आणले गेले. विनायकची अवस्था पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या ज्युनियर डॉक्टर्स आणि नर्सच्या अंगावर काटा आला, कारण विनायकचे पोट एखाद्या मोठ्या माठासारखे कमालीचे फुगले होते आणि तो छताकडे एकटक पाहत वेदनेने विव्हळत होता. सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे त्याच्या फुगलेल्या पोटाची त्वचा आतून कोणीतरी ढकलत असल्यासारखी सतत थरथरत होती. जणू काहीतरी जिवंत वस्तू त्याच्या पोटाच्या आत कोंडली गेली आहे आणि ती बाहेर येण्यासाठी धडपडत आहे. ते दृश्य इतकं जास्त भयानक होतं की तेथील उपस्थित सारेच लोक अवाक झाले होते. त्याच्या पोटात विचित्र हालचाल होत होती. ती अभद्र वळवळ थांबत नव्हती. त्यासोबतच विनायकच्या तोंडातून सतत काळा, दुर्गंधीयुक्त आणि घट्ट फेस येत होता. त्याच्यासोबत आलेले त्याचे वृद्ध आई वडील रडून बेहाल झाले होते. त्याचे वडील वॉर्ड बॉयचे पाय धरून ओरडत होते, माझ्या पोराला वाचवा, डॉक्टरांना बोलवा. याच्यावर गावाकडच्या एका माणसानं अघोरीकरणी केली आहे. याच्या पोटात काहीतरी खुसलंय. इमर्जन्सी वॉर्डमधील ज्युनियर डॉक्टर रियाने विनायकच्या पोटाला हात लावण्याचा प्रयत्न केला, पण स्पर्श करताच तिला जाणवले की त्याचे पोट कमालीची गरम आहे. जणू आत कोणतीतरी भट्टी जळत आहे. तिने त्वरित फोन उचलला आणि हॉस्पिटलचे मुख्य गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट सर्जन डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे यांना फोन केला. हॅलो सर, इमर्जन्सी वॉर्डमध्ये एक अत्यंत विचित्र केस आली आहे. पेशंटचं पोट खूप फुगलंय, त्वचा काळी पडली आहे आणि त्याचे घरचे सांगतायत की ही काहीतरी अघोरीकरणी किंवा भूताटकी आहे. डॉक्टर रियाचा आवाज भीतीने कापत होता. तिचे बोलणे ऐकून डॉक्टर अनिरुद्ध यांच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक हसू आले. ते गंभीर आणि भारदस्त आवाजात म्हणाले, रिया, तू एक डॉक्टर आहेस. सुशिक्षित माणसासारखी बोल. जगात भूतभीत काही नसतं. जोपर्यंत माणसाच्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत ते विज्ञानाचे नियम पाळतं आणि जेव्हा प्राण जातात तेव्हा ते फक्त एक शव असतं. तिसरी कोणतीही अमानवी शक्ती जगात अस्तित्वात नाही. पालकांच्या ऐकून अंधश्रद्धेला खतपाणी घालू नकोस. पेशंटला त्वरित सिटी स्कॅन आणि एक्सरेसाठी पाठव. मी 5 मिनिटात खाली येतोय. त्यांनी आपला पांढरा एप्रॉन घातला आणि ते केबिन बाहेर पडले. त्यांना अजिबात कल्पना नव्हती की ज्या विज्ञानाचा गर्व ते आजवर करत आले आहेत ते विज्ञान आज रात्री त्यांच्या डोळ्यांसमोर सपशेल पराभूत होणार होते. डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे हे केवळ एक डॉक्टर नव्हते, तर ते वैद्यकीय क्षेत्रातील एक ब्रँड होते. वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी त्यांनी जे यश मिळवले होते ते मिळवण्यासाठी अनेकांचे आयुष्य निघून जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारे तरुण डॉक्टर्स त्यांना आपला आदर्श मानत. त्यांचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत शिस्तबद्ध आणि आधुनिक होते. त्यांच्या आलिशान केबिनमध्ये जगातील सर्वोत्तम वैद्यकीय पुस्तके, मानवी शरीराचे मॉडेल्स आणि भिंतीवर त्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे दिमाखात लावली होती. पण त्या संपूर्ण केबिनमध्ये किंवा त्यांच्या घरात कोणत्याही देवाचा फोटो, मूर्ती किंवा साधं देवघरही नव्हतं. अनिरुद्ध हे कट्टर नास्तिक होते. त्यांच्या मते देव हा माणसाने स्वतःच्या भीतीपोटी निर्माण केलेला एक भ्रम आहे आणि भूत किंवा अघोरी विद्या या निव्वळ अडाणी लोकांच्या अंधश्रद्धा आहेत. हॉस्पिटलमध्ये अनेकदा असे रुग्ण यायचे ज्यांच्या गळ्यात गंडे दोरे, हाताला काळे धागे आणि अंगावर विभूती लावलेली असायची. अनिरुद्ध अशा रुग्णांना तपासायच्या आधी त्यांच्या हातातील ते दोरे स्वतः कात्रीने कापून कचऱ्याच्या डब्यात फेकायचे. एकदा एक श्रीमंत आणि राजकीय नेत्याने आपल्या मुलाच्या ऑपरेशनच्या आधी अनिरुद्ध यांना विनंती केली होती, डॉक्टर साहेब, ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यापूर्वी मुलाच्या कपाळाला या बाबांचा अंगारा लावा. आणि हो, आज दुपारी 12:30 वाजता राहू काळ आहे, तर ऑपरेशन 1 तास पुढे टाकला ना प्लीज. तेव्हा अनिरुद्ध त्या नेत्यावर सर्वांसमोर ओरडले होते, मंत्री महोदय, तुमच्या मुलाचा जीव हा माझ्या हातातील सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आणि औषधं वाचवणार आहेत. तुमचा तो बाबा किंवा मुहूर्त नाही. जर विज्ञानापेक्षा जास्त विश्वास त्या अंगाऱ्यावर असेल तर मुलाला आत्ताच्या आत्ता त्या बाबाकडे घेऊन जा. माझ्या हॉस्पिटलमध्ये फक्त विज्ञानाचे नियम चालतात, तुमच्या अंधश्रद्धेचे नाही. असा त्यांचा बाणा होता. त्यांच्या घरी त्यांची आई कधी पूजेचा प्रसाद घेऊन आली तर ते तो खात नसत. ते आईला स्पष्ट सांगायचे, आई, मला भूक लागली तर मी जेवण करेन. हा प्रसाद खाऊन माझं पोट भरणार नाही आणि माझं नशीबही बदलणार नाही. मी जे काही आहे ते माझ्या कष्टांमुळे आणि विज्ञानामुळे आहे. डॉक्टर अनिरुद्ध यांच्यासाठी जग हे कार्यकारण भावावर म्हणजेच कॉज अँड इफेक्टवर चालत होतं. प्रत्येक आजाराला जैविक कारण असतं आणि त्यावर वैद्यकीय उपचार हेच उत्तर असतं. विज्ञानाच्या या अहंकारात ते इतके मग्न होते की त्यासमोर बाकी लोकांच्या श्रद्धा त्यांना कचरा वाटत.
पण आज रात्री विज्ञानाच्या सर्व सीमा संपणार होत्या आणि ज्या गोष्टींना त्यांनी आयुष्यभर कचरा समजून धुडकावून लावलं तीच अघोरी शक्ती त्यांच्यासमोर उभी टाकणार होती याची त्यांना पुसटशी कल्पना नव्हती. डॉक्टर अनिरुद्ध जेव्हा खाली इमर्जन्सी वॉर्डमध्ये पोहोचले तेव्हा तिथले वातावरण प्रचंड तणावपूर्ण होते. विनायकच्या तोंडातून येणारा तो काळा फेस आणि खोलीत पसरलेली विचित्र दुर्गंधी यामुळे इतर पेशंट्सही घाबरले होते. विनायकचे आईवडील जमिनीवर बसून रडत रडत देवाच्या धावा करत होते. डॉक्टर अनिरुद्ध यांचा खंबीर आणि भारदस्त आवाज वॉर्डमध्ये गुंजला. काय चाललं हे सगळं? स्टॉप धिस नॉनसेन्स. त्यांना पाहताच विनायकचे वडील धावत आले आणि त्यांनी थेट डॉक्टर अनिरुद्ध यांचे पाय धरले. डॉक्टर साहेब, माझ्या पोराला वाचवा. गावाकडच्या भामट्यानं आमच्या शेतजमिनीच्या वादातून माझ्या विनायकवर अघोरी मूठ मारलीये. मला वाटतं की ह्याच्या पोटात जिवंत भूत घातलंय. अहो, 2 दिवसात याचं पोट एवढं फुगलंय, काहीतरी करा साहेब. हे ऐकून डॉक्टरांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी विनायकच्या वडिलांना झटकून मागे केले आणि ते अत्यंत रागात म्हणाले, हे बघा मिस्टर, जर तुम्हाला भक्तावर इतकाच विश्वास होता तर माझ्या हॉस्पिटलमध्ये कशाला आणलं? घेऊन जा ना तुमच्या त्या बाबाकडे. का आणलं इथे? वडील हात जोडून रडू लागले. नाही साहेब, गाडीवाला म्हणाला की डॉक्टर अनिरुद्ध देव माणूस आहेत म्हणून आलो आम्ही. मी देव माणूस नाही, मी एक डॉक्टर आहे. अनिरुद्ध खेकसले. आणि ऐका, तुमच्या मुलाला कोणतीही करणी किंवा भुताटकी झालेली नाही. मेडिकल सायन्समध्ये याला ॲक्यूट ॲब्डोमिनल डिस्टेन्शन किंवा गंभीर पॅरालिटिक इलियस म्हणतात. पोटात गॅस, पाणी किंवा अंतर्गत इन्फेक्शन झाल्यामुळे पोट असं फुगतं आणि जो काळा फेस होतोय तो विषबाधा किंवा गॅस्ट्रिक ब्लिडिंगमुळे असू शकतो. विनायकच्या आई रडत म्हणाली, पण साहेब, त्याच्या पोटाच्या आत बघा, काहीतरी हलतंय. जणू आत काहीतरी जिवंत आहे. अनिरुद्ध यांनी उपरोधाने एक सुस्कारा सोडला आणि ते म्हणाले, माऊली, ते पोटातलं भूत नाही तर पोटातली आतड्यांची हालचाल आहे जी इन्फेक्शनमुळे अनियंत्रित झाली आहे. तुम्ही लोक स्वतः अडाणी आहात आणि तुमच्या अंधश्रद्धेमुळे या पोराचा जीव धोक्यात घालत आहात. जर आणखी अर्धा तास वेळ घालवलात तर हा मुलगा अंतर्गत अवयव निकामी होऊन मरेल. त्यांनी नर्सकडे पाहिले आणि कडक आवाजात ऑर्डर दिली, रिया, आताच्या आता पेशंटला सिटी स्कॅन रूममध्ये शिफ्ट करा. मला याच्या पोटाचा अचूक रिपोर्ट हवा आहे आणि याच्या पालकांना आधी बाहेर काढा. यांना सांगा की हॉस्पिटलमध्ये अंधश्रद्धेचे नाटक चालणार नाही. डॉक्टरांच्या त्या करड्या आवाजासमोर विनायकचे आईवडील शांत झाले, पण त्यांच्या डोळ्यातील भीती कमी झाली नव्हती. डॉक्टर अनिरुद्ध यांच्या आदेशानुसार विनायकला तातडीने सिटी स्कॅन रूममध्ये नेण्यात आले. डॉक्टर स्वतः मॉनिटरच्या स्क्रीनसमोर उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तोच आत्मविश्वास होता. विनायकचे शरीर त्या अवाढव्य सिटी स्कॅन मशीनच्या आत सरकू लागले आणि मशीनचा विशिष्ट आवाज सुरू झाला. शस्त्रक्रियेपूर्वी पोटाच्या अंतर्गत रचनेचा अचूक वेध घेण्यासाठी मॉनिटरवर स्कॅनिंगच्या इमेजेस उमटू लागल्या. पण जशी पहिली इमेज स्क्रीनवर आली तसे डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. स्क्रीनवर विनायकच्या छातीचा भाग, बरगड्या आणि पाठीचा कणा अगदी स्पष्ट दिसत होता. पण जसा कॅमेरा पोटाच्या भागाकडे सरकला तर तिथली स्क्रीन पूर्णपणे काळी पडली. तिथे मानवी अवयव म्हणजेच लिव्हर, आतड्या किंवा जठर यापैकी काहीही दिसत नव्हतं. तिथं फक्त एक गडद अंधार दिसत होता. व्हॉट द हेल, हे काय आहे? डॉक्टर अनिरुद्ध ओरडले. सर, बहुतेक मशीनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालाय. मी रिबूट करते. ड्युटीवर असलेले रेडिओलॉजिस्ट घाबरून म्हणाले. तिने मशीन रिस्टार्ट केले आणि पुन्हा स्कॅनिंग सुरू केले. पण निकाल तोच होता. पोटाच्या जागी फक्त एक काळा अमूर्त गोळा दिसत होता. विज्ञानाच्या नियमांनुसार हे निव्वळ अशक्य होते. जर एखाद्याच्या पोटात अवयव नसतील तर तो माणूस जिवंत कसा राहू शकतो? आपल्या संपूर्ण करिअरमध्ये असा अनुभव कधीच न आलेल्या डॉक्टरांनी आता अधिक उच्च पातळीवरील तपासण्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तात्काळ विनायकला हाय रिझोल्युशन 3D MRI आणि अत्यंत आधुनिक अशा कलर डॉपलर सोनोग्राफीसाठी शिफ्ट करायला लावले. त्यांनी स्वतः सोनोग्राफीचे प्रोब हातात घेतले आणि विनायकच्या फुगलेल्या पोटावर ठेवले. कलर डॉपलर मशीन हे शरीरातील रक्तप्रवाहाचा वेग आणि दिशा दाखवते. जर आत काही जिवंत असेल किंवा रक्तस्राव होत असेल तर स्क्रीनवर लाल आणि निळे रंग चमकायला हवे होते. पण अनिरुद्ध यांनी जसा प्रॉप विनायकच्या पोटावर फिरवला तसा सोनोग्राफीच्या स्पीकरमधून एक अत्यंत अंगावर काटा आणणारा, खोल विहिरीतून यावा तसा घोगरा आणि हिंस्त्र प्राण्यासारखा गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. मॉनिटरवरील ग्राफ वेड्यासारखा वर खाली होऊ लागला. उच्च दर्जाच्या 3D MRIच्या रिपोर्टमध्येही पोटाच्या आत कोणतीही हाडे, मांस किंवा रक्तवाहिन्या दिसत नव्हत्या. तिथे फक्त एक मानवी आकृतीसारखा दिसणारा काळा धूर दिसत होता, जो सिटी स्कॅनच्या आत असूनही सतत आपली जागा बदलत होता. जणू काहीतरी जिवंत वस्तू आतमध्ये लपून बसली आहे. डॉक्टर अनिरुद्ध यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत हे पहिल्यांदाच घडत होते. जगातील सर्वात महागड्या आणि आधुनिक उपकरणांना मानवी शरीराच्या आत काय आहे हे दाखवता येत नव्हते. विज्ञान इथे येऊन थांबले होते.
अनिरुद्ध यांच्या कपाळावर आता घाम फुटला होता. त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात एका अज्ञात अदृश्य शक्तीची भीती पहिल्यांदा डोकावू लागली होती, पण त्यांचा अहंकार अजूनही ती भीती स्वीकारायला तयार नव्हता. काहीतरी मोठी गडबड आहे. ही कोणती तरी अत्यंत दुर्मिळ मेडिकल ॲनोमी आहे. मला स्वतः सर्जरी करून आत काय आहे ते पाहावे लागेल. अनिरुद्ध थरथरत्या स्वरात स्वतःशीच पुटपुटले. त्याने नर्सकडे पाहून जोरात ओरडून आदेश दिला, शस्त्रक्रियेची तयारी करा. एमर्जन्सी लॅप्रोटोमी. आत्ताच्या आत्ता पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या. रात्रीचे आता 12:15 झाले होते. ओटी क्रमांक 4 मधील वातावरण नेहमीपेक्षा अत्यंत थंड आणि गूढ वाटत होते. स्टेनलेस स्टीलचे टेबल, डोक्यावर चमकणारे पांढरे सर्जिकल लाईट्स आणि रुग्णाचा जीव मोजणारी अत्याधुनिक मॉनिटर्स सज्ज होऊन डॉक्टर अनिरुद्ध यांनी आपले हात सॅनिटाईज केले. हिरवा सर्जिकल गाऊन आणि हातमोजे चढवले. त्यांचे मन एकाच वेळी अनेक वैद्यकीय सिद्धांतांचा विचार करत होते. सिटी स्कॅन आणि MRI फेल गेले असले तरी त्यांचा विज्ञानावरचा विश्वास तुटला नव्हता. ते स्वतःशीच विचार करत होते, कदाचित ही गॅस्ट्रिक व्हॉल्व्हुलसची अत्यंत दुर्मिळ केस असावी, किंवा एखादा अज्ञात रेट्रोपेरिटोनियल ट्यूमर ज्याने सर्व किरणोत्सर्ग शोषून घेतले असतील. मानवी शरीर विज्ञानाबाहेर नसतं. मी पेशंटचं पोट उघडणार, डायग्नोसिस करणार आणि याला बरं करणार. ॲनेस्थेटिस्ट, पेशंटला लवकर ॲनेस्थेशिया द्या. प्रोफोफॉल आणि सक्सिनाइल कोलिनचा हाय डोस द्या. डॉक्टर अनिरुद्ध यांनी कडक आवाजात आदेश दिला. ॲनेस्थेशिया तज्ज्ञाने विनायकच्या शिरेतून औषध सोडले. हे औषध मेंदूला पूर्णपणे सुस्त करते. त्याचे स्नायू शिथिल होतात आणि डोळे मिटतात. औषध शरीरात जाताच विनायकच्या पोटाची हालचाल काही सेकंदांसाठी थांबली. मॉनिटरवर त्याचा पल्स रेट स्थिर झाला. पण पुढच्याच सेकंदाला जे घडले त्याने ॲनेस्थेशियाच्या विज्ञानाचे धिंडवडे उडवले. विनायकचे डोळे मिटण्याऐवजी अचानक विस्फारले गेले. त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या पूर्णपणे वर फिरल्या आणि डोळे पांढरे फट झाले. एवढा हाय डोस देऊनही त्याचे स्नायू कडक झाले होते. त्याचे शरीर बेडवरून अर्धा इंच वर ताठ झाले आणि तो छताकडे एकाग्रतेने टक लावून पाहू लागला. जणू छतावर त्याला अशी कोणती तरी भयानक गोष्ट दिसत होती जी इतरांना अदृश्य होती. सर, हे अशक्य आहे. त्याच्या मेंदूचे सिग्नल सांगतायत की तो गाढ फूलमध्ये, पण त्याचे डोळे आणि स्नायू सांगतायत की तो पूर्णपणे जागा आहे. मेडिकल सायन्समध्ये असं कधीच होऊ शकत नाही. अवेक ॲनेस्थेशिया विथ कॅटाटोनियामध्येही डोळे असे पांढरे पडत नाहीत. ॲनेस्थेटिस्ट घाबरून ओरडला. डॉक्टरांनी स्वतःला शांत ठेवले. पॅनिक होऊ नका. कदाचित ही मॅलिंग्टन हायपरथर्मियाची केस आहे. औषधाची रिॲक्शन झाली आहे. त्वरित डॅन्ट्रोलिन इंजेक्शन द्या आणि बॉडी टेम्परेचर कंट्रोल करा. त्यांनी आपले उच्च वैद्यकीय ज्ञान वापरून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडत चालली होती. विनायकच्या तोंडातून पुन्हा एकदा तो डांबरासारखा काळा, घट्ट आणि अतिशय दुर्गंधीयुक्त फेस वेगाने बाहेर येऊ लागला. त्याचा पल्स रेट अचानक 180च्या वर गेला आणि ब्लड प्रेशर वेड्यासारखं खाली वर होऊ लागलं. मॉनिटरवरील कार्डियाक ग्राफचे तरंग इतके अनियंत्रित झाले की जणू विनायकचे हृदय एकाच वेळी 2 वेगवेगळ्या गतीने धडधडत होते. सर, त्याचे ऑक्सिजन सॅच्युरेशन 60 वर आले आहे. वी आर लुझिंग हिम सर. व्हेंटिलेटरची नळी घशात टाकावी लागेल. असिस्टंट डॉक्टर रिया भीतीने थरथरत म्हणाली. डॉक्टरांनी तात्काळ लॅरिंगोस्कोप हातात घेतला आणि विनायकचे तोंड उघडून व्हेंटिलेटरची नळी आत टाकण्याचा प्रयत्न केला. पण जसा त्यांनी विनायकचा जबडा उघडला तशी घशाच्या आतून मानवी आवाजासारखी पण अत्यंत घोगरी आणि अमानवी हसण्याची फिसफिस ऐकू आली. घशाच्या आत कोणतीही अन्ननलिका किंवा श्वसननलिका दिसत नव्हती. तिथे फक्त एक काळा अंधार होता. डॉक्टर अनिरुद्ध आयुष्यात पहिल्यांदाच विज्ञानाचा पराभव होताना पाहत होते. त्यांनी कपाळावरचा घाम पुसला. त्यांचे वैद्यकीय ज्ञान, त्यांची पुस्तके, त्यांचे लंडन अमेरिकेचे अनुभव हे सर्व या एका बेडवर पडलेल्या 25 वर्षाच्या मुलासमोर अपुरे पडत होते. सर, आता काय करायचं? सर्व स्टाफ भीतीने डॉक्टरांकडे पाहत होता. डॉक्टरांचे हात पहिल्यांदाच थरथरले, पण त्यांचा अहंकार अजूनही जिवंत होता. त्यांनी स्काल्पेल म्हणजे सर्जिकल सुरी हातात घेतली आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, आता विचार करायला वेळ नाही. जर नळी आत जात नाहीये तर आपल्याला थेट एमर्जन्सी लॅप्रोटोमी करून पोट उघडावं लागेल. अंतर्गत दाब कमी केल्याशिवाय हा वाचणार नाही. विज्ञानावर विश्वास ठेवा. त्यांनी सुरी विनायकच्या पोटाजवळ नेली, पण जसा सुरीचा टोकदार भाग पोटाच्या त्वचेला स्पर्श करणार तसे ऑपरेशन थिएटरमधील सर्व अत्याधुनिक LED लाईट्स वेड्यासारखे लुकलुकू लागले आणि मॉनिटर्समधून एक कर्कश, कानठळ्या बसवणारी बीप वाजायला लागली. डॉक्टर अनिरुद्ध यांनी आपल्या थरथरत्या हातांनी सुरी घट्ट पकडली. त्यांचा विज्ञानावरचा अहंकार आणि तर्कशुद्ध विचार अजूनही त्यांना मागे हटण्यास नकार देत होते. त्यांनी मनात विचार केला, ही केवळ एक गंभीर ॲक्यूट ॲब्डोमेन केस आहे. इंटरनल ऑर्गन्समध्ये वायूचा दाब वाढल्यामुळे मॉनिटर्समध्ये गडबड होत असावी. स्वतःला धीर देत त्यांनी विनायकच्या पोटाच्या मध्यभागावर पहिला सर्जिकल कट मारला.
पण कट मारताच विनायकच्या शरीरातून लाल रक्त बाहेर आलेच नाही. त्याऐवजी डांबरासारखा काळा, घट्ट आणि कुजलेल्या शवापेक्षाही भयानक दुर्गंधी असलेला द्रव प्रचंड दाबाने बाहेर आला. त्या द्रवाचा एक थेंब जमिनीवर पडताच तिथली टाईल्स जणू ॲसिड पडल्यासारखी जळू लागली आणि त्याच क्षणी तो भयानक प्रसंग घडला. भूल दिलेल्या विनायकचा जबडा अमानवी रीतीने मानवी क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त मोठा उघडला गेला. त्याच्या पांढऱ्या फटक पडलेल्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहू लागले आणि त्याच्या घशातून एक अत्यंत भीषण, अमानवी आणि कानठळ्या बसवणारा आवाज घुमला. तो आवाज विनायकचा नव्हता. तो एकाच वेळी अनेक लोकांच्या किंचाळण्याचा, हिंस्त्र श्वापदांच्या गुरगुरण्याचा आणि खोल पातळातून येणाऱ्या आसुरी शक्तीचा मिलाप होता. त्या आवाजात इतकी प्रचंड कंपनं होती की संपूर्ण ऑपरेशन थिएटर थरथरू लागले. हॉस्पिटलमधील अत्याधुनिक साऊंडप्रूफ भिंतींना भेदून तो अमानवी आवाज संपूर्ण हॉस्पिटलमध्ये पसरला. तिसऱ्या मजल्यावरील ICU, दुसऱ्या मजल्यावरील वॉर्ड्स आणि खाली तळमजल्यावर असलेल्या मेडिकल स्टोअरपर्यंत तो आवाज गुंजला. हॉस्पिटलमधील रुग्णांचे मॉनिटर्स वेळासारखे वाजू लागले. जनरल वॉर्ड्समधील पेशंट्स भीतीने बेडवरून उठून बसले. काही लहान मुले मोठ्याने रडू लागली. ड्युटीवर असलेल्या नर्सेस आणि वॉर्ड बॉईजने भीतीने आपापले कान घट्ट बंद केले. संपूर्ण लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये जणू भूकंपाचा धक्का बसावा तसे वातावरण निर्माण झाले. रिया, मॉनिटर्स चेक कर, डॉक्टर अनिरुद्ध ओरडले. पण त्यांचा स्वतःचा आवाज त्या अमानवी आवाजासमोर क्षीण वाटत होता. असिस्टंट डॉक्टर रिया भीतीने जमिनीवर कोसळली होती आणि तिने डोक्यावर हात ठेवला होता. विनायकचे शरीर आता बेडवर नव्हते. ते ॲनेस्थेशियामध्ये असूनही हात पाय न हलवता त्याचे संपूर्ण शरीर बेडपासून तब्बल 2 फूट हवेत तरंगत होते. त्याचे पोट त्या कापलेल्या भागातून आपोआप दुभंगत चालले होते आणि त्या काळ्या द्रवातून काहीतरी अघोरी बाहेर येण्यासाठी धडपडत होते. डॉक्टर अनिरुद्ध यांचे पाय लटपटू लागले. त्यांच्या हातातील सुरी गळून जमिनीवर पडली. ज्या सर्जनने कधी देवाचे नाव घेतले नव्हते, ज्याने आयुष्यभर अंधश्रद्धेचा धिक्कार केला होता, तो आज एका अमानवी अघोरी शक्तीसमोर असहाय्य उभा होता. ऑपरेशन थिएटरमधील तो अमानवी आवाज आता शांत झाला होता, पण खोलीत पसरलेली ती भयानक शांतता अधिक जीवघेणी वाटत होती. विनायकचे शरीर अजूनही बेडपासून थोडे वर हवेत तरंगत होते आणि त्याच्या पोटाच्या कापलेल्या भागातून तो काळा द्रव संतपणे वाहत होता. डॉक्टर अनिरुद्ध यांचे पाय लटपटत होते. त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. बाजूला असिस्टंट डॉक्टर रिया आणि नर्स भीतीने कोपऱ्यात गोळा होऊन देवाच्या धावा करत होते. अनिरुद्ध यांनी पुन्हा एकदा विनायकच्या पोटाकडे पाहिले. तिथले मानवी अवयव गायब होते आणि त्या काळ्या धुक्यामध्ये नसांनी बांधलेली एक अघोरी बाहुली हळूहळू हलत होती. त्यांच्या 45 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी कधीही हार मानली नव्हती, पण आज मेडिकल सायन्सचे सगळे पुस्तकी ज्ञान संपले होते. त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले होते. विज्ञानाचा देव समजल्या जाणाऱ्या अनिरुद्ध यांना या क्षणी एकाच व्यक्तीची आठवण आली, त्यांची आई. जरी ते नास्तिक होते तरी ते त्यांच्या आईलाच आपला देव मानायचे. त्यांनी थरथरत्या हाताने खिशातून फोन काढला आणि ओटीच्या बाहेर येऊन गॅलरीत धाव घेतली. रात्रीचे 12:30 वाजले होते. त्यांनी आईला कॉल लावला. 2 रिंगनंतर पलीकडून आईचा शांत आणि प्रेमळ आवाज आला. हॅलो अनिरुद्ध बेटा, एवढ्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे ना? आईचा आवाज ऐकताच नेहमी गंभीर राहणाऱ्या डॉक्टरांच्या डोळ्यातून पाणी आले. त्यांचा आवाज भीतीने आणि रडण्याने कापत होता. आई, मी हरलो. माझं विज्ञान हरलं आई. अरे काय झालं अनिरुद्ध? शांत हो. काय झालं सांग मला. आई काळजीने म्हणाली. आई, इथे हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आलाय, विनायक नावाचा. त्याच्या पोटात मेडिकल सायन्सला न समजणारं काहीतरी आहे. त्याचा CT स्कॅन, MRI सगळं फेल गेलंय. मी त्याचं पोट उघडलं आहे, पण आत माणसाचे अवयवच नाही आहेत. तिथून डांबरासारखं काळं रक्त निघतंय. तो भूल देऊनही हवेत तरंगतोय आणि त्याच्या तोंडातून अमानवी ओरडण्याचे आवाज येत आहेत. आई, मी आजवर ज्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून धुडकावलं, ती अघोरी शक्ती आज माझ्यासमोर उभी आहे. मला खूप भीती वाटते आई. एक नामांकित सर्जन लहान मुलासारखा फोनवर रडत होता. पलीकडून आईने एक दीर्घ श्वास घेतला. तिचा आवाज अजिबात घाबरलेला नव्हता. ती शांतपणे म्हणाली, अनु बाळा, शांत हो. मी तुला नेहमी सांगायचे ना की ज्या विज्ञानाचा तू गर्व करतोस, ते विज्ञान या अथांग सृष्टीचा फक्त एक छोटासा भाग आहे. विज्ञानाची सुरुवात माणसाच्या बुद्धीनं होते, पण या जगात अशाही काही अघोरी आणि अदृश्य शक्ती आहेत ज्यांची सुरुवात माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे होते. विश्वात जसा प्रकाश आहे तसा अंधारही आहे आणि आज तुझा सामना त्या अंधाराशी झाला आहे.
मग मी काय करू आई? पेशंट मरतोय, मी त्याला कसं वाचवू? माझ्या सुरीने ते अघोरी चक्र तुटत नाहीये. अनिरुद्ध हताश होऊन ओरडले. आईने ठाम स्वरात सांगितले, अनु, हे काम दवाखान्याचं नाही. ही केस मेडिकल सायन्सची नाहीच आहे. तू त्या मुलाच्या पोटात जितकी जास्त सुरी चालवशील तितकी ती अघोरी शक्ती अजून मजबूत होईल. विज्ञानानं त्या शक्तीला पराभूत करता येणार नाही. आत्ताच्या आत्ता त्या मुलाचे ऑपरेशन थांबव. त्याच्या पोटावर पट्टी बांध आणि त्याला तिथून हलव. पण त्याला कुठे घेऊन जाऊ आई? अनिरुद्ध यांनी विचारले. तसे आई म्हणाली, त्याला कोणत्याही देवाच्या माणसाकडे पाठव. त्या लोकांनाच विचार. जर त्या गावात तांत्रिक आहे तर त्याचा बिमोड करणारा कोणी असेलच. तोड देणारा कोणी एखादा सिद्ध पुरुष किंवा भगतच असू शकतो. त्या मुलाच्या आईवडिलांना विचार. त्यांच्या ओळखीचा कोणी तांत्रिक असणार. त्या मुलाला त्यांच्या स्वाधीन कर. विज्ञानाचा अहंकार सोड आणि पराभव मान्य कर. यातच तुझी आणि त्या पेशंटची भलाई आहे. आईचे हे शब्द डॉक्टर अनिरुद्ध यांच्या थेट काळजात रुतले. ज्या अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला, आज स्वतः त्यांची आई त्यांना त्याच मार्गाने जाण्यास सांगत होती. आणि सर्वात भयंकर म्हणजे त्यांच्या बुद्धीलाही पटत होते की आईचे म्हणणे 100% खरे आहे. आईचा फोन ठेवल्यानंतर डॉक्टरांनी कपाळावरचा घाम पुसला. त्यांच्या डोळ्यातील विज्ञानाचा तो गर्व आता पूर्णपणे उतरला होता. ते पुन्हा ऑपरेशन थिएटरच्या आत गेले. विनायकचे शरीर अजूनही तसेच हवेत तरंगत होते. अनिरुद्ध यांनी रियाकडे पाहिले, जी भीतीने एका कोपऱ्यात थरथरत होती. रिया, स्टॅबिलाइज द पेशंट. आपण ऑपरेशन पुढे करणार नाही आहोत. डॉक्टर अनिरुद्ध यांचा आवाज आता पूर्णपणे बदलला होता. त्यात कोणताही अहंकार नव्हता. पण सर, त्याचं पोट उघडं आहे. अंतर्गत रक्तस्राव. रियाने अडखळत विचारले. मी म्हटलं ना, क्लोज इट. अनिरुद्ध ओरडले. त्यांनी स्वतः पुढे होऊन विनायकच्या पोटाच्या कापलेल्या भागावर तात्पुरती ड्रेसिंग केली. विलक्षण गोष्ट म्हणजे त्यांनी सुई दोरा न वापरता फक्त पट्टी लावताच विनायकचे शरीर हळूच खाली बेडवर आले. त्याचे विस्फारलेले पांढरे डोळे मिटले गेले आणि तो शांत झाला. पण त्याचा श्वास अत्यंत संथ आणि क्षीण चालू होता. डॉक्टरांनी ओटीचे दरवाजे उघडण्यास सांगितले आणि ते थेट बाहेर वाट पाहत असलेल्या विनायकच्या आईवडिलांकडे गेले. विनायकचे वडील धावत पुढे आले. साहेब, माझा पोरगा वाचला ना? डॉक्टर अनिरुद्ध यांनी विनायकच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील पराभवाची खंत स्पष्ट दिसत होती. ते अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, मला माफ करा. ही केस विज्ञानाच्या बाहेरची आहे. माझ्या औषधांमध्ये या अघोरी शक्तीला हरवण्याची ताकद नाही. हे काम या दवाखान्याचं नाही. आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलाला इथून घेऊन जावं लागेल. पण साहेब, आम्ही कुठे जाणार? विनायकची आई रडू लागली. आठवून बघा, तुमच्या गावाकडे कोणी असा सिद्ध व्यक्ती आहे का? तुमच्या मुलाचा जीव फक्त एखादा देवाचा माणूसच वाचवू शकतो. माझ्याकडे रुग्णवाहिका तयार आहे आणि काळजी करू नका, मी स्वतः तुमच्या सोबत येतोय. रात्रीचे 1:30 वाजले होते. लाईफलाईन हॉस्पिटलच्या मागच्या दरवाजातून एक विशेष कार्डियाक रुग्णवाहिका हायस्पीडने बाहेर पडली. रुग्णवाहिकेच्या आत मागे विनायक स्ट्रेचरवर पडून होता. त्याच्या मागे एका बाजूला ऑक्सिजन सिलेंडर आणि मॉनिटर धरून डॉक्टर अनिरुद्ध बसले होते, तर दुसऱ्या बाजूला विनायकचे आई वडील सतत देवाचा जप करत होते. गाडी स्वतः हॉस्पिटलचा विश्वासू ड्रायव्हर दत्ता चालवत होता. विनायकच्या वडिलांच्या सांगण्यानुसार त्यांना कोकणातील रत्नागिरीजवळील एका दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या तांबळवाडी नावाच्या गावी जायचे होते. तिथे गावाला लागूनच असलेल्या काळभैरव देवराई जंगलात एक जुने मंदिर होते. तिथे सदाशिव भगत नावाचे एक सिद्ध पुरुष राहायचे. वडिलांच्या मते विनायकवर झालेली अघोरी करणे फक्त सदाशिव भगतच तोडू शकत होते. मुंबई गोवा हायवेवरून रुग्णवाहिका वेगाने धावत होती. मुंबई सोडताना पनवेल मागे पडले आणि गाडी कोलाडच्या जंगलाकडे सरकू लागली. तसे बाहेरचे वातावरण कमालीचे बदलले. पावसाचे दिवस नसतानाही अचानक बाहेर दाट धुके साचू लागले. हेडलाईटचा प्रकाशही त्या धुक्याला भेदून पुढे जायला तयार नव्हता. डॉक्टर साहेब, रस्ता अचानक खूप खराब झालाय आणि गाडी खूप जड वाटतीये. ड्रायव्हर दत्ताने मागच्या काचेतून तोंड करून घाबरत सांगितले. डॉक्टर अनिरुद्ध यांनी डॅशबोर्डवरील घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे 2:30 झाले होते. अचानक रुग्णवाहिकेच्या आत असलेले ICU मॉनिटर्स वेड्यासारखे लुकलुकू लागले. विनायकच्या शरीरातून पुन्हा एकदा ती कुजलेली शवासारखी दुर्गंधी सुटली. त्याच वेळी विनायकच्या पोटावर बांधलेली सर्जिकल पट्टी आपोआप सैल होऊ लागली. पट्टीच्या आतून पुन्हा एकदा तो डांबरासारखा काळा द्रव बाहेर आला. त्या डांबरासारख्या काळ्या द्रवाचा वास इतका उग्र होता की रुग्णवाहिकेच्या छोट्याशा बंद जागेत श्वास घेणंही कठीण झालं होतं. डॉक्टरांनी रुमालाने आपले तोंड झाकले. मॉनिटर्सवरील आकडे वेगाने बदलत होते. विनायकचे ब्लड प्रेशर आणि पल्स रेट मशीनला मोजताही येत नव्हते.
त्याच क्षणी विनायकचे शरीर स्ट्रेचरवर एकदम ताठ झाले. कोणत्याही सर्वसामान्य रुग्णाला जनरल ॲनेस्थेशियाचा इतका मोठा डोस दिल्यानंतर शुद्धीवर येणे वैद्यकीय दृष्ट्या अशक्य होते. पण विनायक अचानक एका झटक्यात स्ट्रेचरवर सरळ उठून बसला. त्याचे पांढरे फटक डोळे विस्फारलेले होते. पोटावरील सैल झालेली पट्टी बाजूला सारत त्याने स्वतःचे दोन्ही हात थेट त्या कापलेल्या जखमेच्या आत घातले. जणू तो आत लपवलेली ती अघोरी वस्तू स्वतःच्या हाताने बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या घशातून एक वेदनादायी हिंस्त्र आणि अमानवी किंचाळी बाहेर पडली, ज्याने रुग्णवाहिकेच्या काचा थरथरल्या. विनायकची आई भीतीने देवाच्या धावा करू लागली. डॉक्टर अनिरुद्ध यांच्यावरील विज्ञानाचा अहंकार जरी संपला असला तरी एका निष्णात सर्जनचे धाडस आणि त्यांचे कर्तव्य अजून जिवंत होते. त्यांनी ओळखले की विनायकने जर त्याची जखम अजून जास्त फाळली तर त्याचा जीव तिथेच जाईल. विनायक, थांब! डॉक्टर अनिरुद्ध मोठ्याने ओरडले. त्यांनी कसलाही विचार न करता विनायकच्या अंगावर झेप घेतली आणि त्याचे दोन्ही हात बळजबरीने जखमेपासून मागे ओढले. विनायकच्या शरीरात या क्षणी एका सामान्य माणसापेक्षा 10 पट जास्त अमानवी ताकद जाणवत होती. पण अनिरुद्ध यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यांनी विनायकला स्ट्रेचरवर जोरात दाबून धरले. त्यांनी बाजूला पडलेली नवीन हाय ॲडेसिव्ह सर्जिकल बँडेज आणि अँटीसेप्टिक सोल्युशन उचलले. विनायक खाली उतरण्यासाठी धडपडत असताना आणि अमानवी आवाजात ओरडत असताना डॉक्टर अनिरुद्ध यांनी अत्यंत वेगाने आणि कौशल्याने त्याच्या पोटावर पुन्हा एकदा घट्ट बँडेज बांधले. त्यांनी त्या बँडेजवर हाताने दाब देऊन विनायकच्या वडिलांना सांगितले, विनायकच्या कपाळाला देवाचा अंगारा लावा. वडिलांनी थरथरत्या हाताने तो काळभैरवाचा अंगारा विनायकच्या कपाळावर चोळला. अंगारा कपाळाला लागताच आणि डॉक्टरांनी बँडेज घट्ट आवळताच विनायकच्या शरीरातील ती अमानवी ताकद एकदम शांत झाली. त्याचे ताठ झालेले शरीर पुन्हा एकदा स्ट्रेचरवर कोसळले. त्याचे डोळे मिटले गेले आणि तो अत्यंत संतपणे श्वास घेऊ लागला. पोटातून बाहेर येणारा तो काळा द्रवही तात्पुरता थांबला. दत्ता, गाडी थांबवू नकोस, अजून जोरात पळव, डॉक्टर म्हणाले. त्यांच्या स्वतःच्या हाताला तो काळा दुर्गंधयुक्त द्रव लागला होता, ज्याची प्रचंड जळजळ होत होती. पण त्यांचे पूर्ण लक्ष विनायकच्या श्वासावर होते. रुग्णवाहिका कशेडी घाटाचे धोकादायक वळण पार करून कोकणाच्या अंतर्गत रस्त्यांवर धावू लागली. तो थरारक प्रवास तसाच सुरू राहिला. गाडीच्या इंजिनचा आवाज आणि विनायकच्या आईवडिलांचे रडणे, एवढाच काय तो आवाज त्या रात्रीच्या शांततेत येत होता. शेवटी पहाटेचे 4:15 झाले होते. पूर्व दिशा हळूहळू उजळू लागली होती. रुग्णवाहिका रत्नागिरीच्या त्या दुर्गम भागात असलेल्या तांबडवाडी गावाच्या वेशीवर पोहोचली. गावाला लागूनच असलेल्या जुन्या आणि गूढ काळभैरव देवराईच्या त्या जंगलातून जात असताना रस्ता अत्यंत ओसाड होता. जंगलाच्या अगदी मध्यभागी ते दगडी पुरातन काळभैरव मंदिर दिसले. मंदिराच्या बाहेर एक मोठी धुनी जळत होती आणि अवतीभोवती गूढ शांतता पसरलेली होती. त्या धुराच्या मागे अंगावर भस्म लावलेले, डोक्यावर जटा आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा धारण केलेले सदाशिव भगत हातामध्ये लाकडी काठी घेऊन उभे होते. रुग्णवाहिका थांबताच डॉक्टर अनिरुद्ध, ड्रायव्हर दत्ता आणि विनायकचे वडील यांनी विनायकला स्ट्रेचरवरून खाली उतरवले आणि मंदिराच्या ओट्यावर आणले. विनायकची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्याच्या पोटावरील नवीन बँडेजही आता काळे पडू लागले होते. सदाशिव भक्तांनी विनायकच्या पोटाकडे पाहिले आणि नंतर डॉक्टरांच्या डोळ्यात पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज होते. डॉक्टरांनी नम्रपणे मान खाली घातली. ते म्हणाले, भगतजी, माझा अहंकार विरघळला आहे. मी विज्ञानाचे सगळे नियम वापरून पाहिले, पण मी हरलो. प्लीज या मुलाला वाचवा. सदाशिव भगत कडक आवाजात म्हणाले, घाबरू नका. हा विनायक माझ्या दारात आला आहे आणि हा दरबार कुणाचा आहे माहीत आहे? हा नवनाथांचा दरबार आहे. भगतजींनी मंदिराच्या गाभाऱ्याकडे हात दाखवला, जिथे 9 सिद्धांच्या मूर्त्या आणि जळती धुनी दिसत होती. सदाशिव भगत हे अलौकिक शक्तीने समृद्ध असलेल्या नवनाथांचे परम उपासक होते. त्यांनी विनायकच्या वडिलांना आणि डॉक्टरांना नवनाथांचे स्मरण करायला सांगितले, ज्यांच्या नावाच्या उच्चाराने जगातील कोणतीही अघोरी विद्या नष्ट होते. त्यांनी नवनाथांचा महिमा सांगायला सुरुवात केली. ते ऐकून विनायकच्या आईवडिलांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. ते सांगू लागले, मच्छिंद्रनाथ जे नवनाथांचे मूळ पीठ आणि जगातील पहिल्या योगशक्तीचे स्वामी आहेत. गोरखनाथ जे अत्यंत प्रबळ, चमत्कारी आणि संन्यासी कडक कर्माचे प्रतीक आहेत, ज्यांच्या नावाच्या नुसत्या स्मरणाने आसुरी शक्ती थरथर कापतात. गहिनीनाथ जे औषधी, वनस्पती आणि भक्तिरसाचे राजे आहेत. जालिंदरनाथ ज्यांनी अग्नी आणि जल तत्वांवर विजय मिळवला आहे. कानिफनाथ जे अद्भुत किमया आणि गूढ मंत्रविद्येचे स्वामी आहेत. भर्तरीनाथ हे राजा असूनही वैराग्य धारण केलेले महान सिद्ध आहेत. रेवणनाथ हे अन्नपूर्णा सिद्धी आणि समृद्धीचे दाता मानले जातात. गहिनीनाथ जे मच्छिंद्रनाथाचे शिष्य आणि अद्भुत योग सिद्धीचे स्वामी आहेत. चौरंगीनाथ आणि नागनाथ ज्यांनी प्राण्यांवर आणि निसर्गाच्या गुप्त शक्तींवर नियंत्रण मिळवले आहे.
हा या नवनाथांचा आणि स्वतः भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद लाभलेला परिसर आहे. सदाशिव भगत पुढे गर्जले, या विनायकवर ज्या कोणी अघोरी स्मशान विद्या केली आहे तिचा तोडगा केवळ नाथांची शाबरी विद्या आणि अलौकिक मंत्रच करू शकता. तो तांत्रिक कितीही मोठा असला तरी नवनाथांच्या अद्भुत शक्तीसमोर त्याची ही काळी विद्या आज जळून खाक होणार. भक्तांनी धुनीतील पवित्र भस्म आपल्या हातात घेतले. त्यांनी मनातल्या मनात नवनाथांचा अलख निरंजन हा महामंत्र पुटपुटायला सुरुवात केली. त्यांनी तो अंगारा विनायकच्या पोटावर आणि कपाळावर टाकला. भस्म अंगावर पडताच विनायकच्या शरीराने पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आणि मंदिराच्या घंटा आपोआप वाजू लागल्या. जणू विज्ञानाच्या पराभव झालेल्या त्या जागेवर आता एका महाशक्तीचे आगमन झाले होते. सदाशिव भक्ताने तो पवित्र अंगारा विनायकच्या पोटावर टाकला आणि नवनाथांच्या शाबरी मंत्राचा तीव्र गतीने उच्चार सुरू केला. संपूर्ण मंदिरातील वातावरण एका अद्भुत ऊर्जेने भरून गेले. अचानक विनायकच्या पोटावर डॉक्टरांनी बांधलेले ते घट्ट सर्जिकल बँडेज एका मोठ्या आवाजासह तडकले. पट्टीचे 2 तुकडे झाले. विनायकच्या कापलेल्या पोटाच्या आतून आधी तो डांबरासारखा काळा दर उसळला आणि त्या काळ्या रक्ताच्या थारोळ्यातून एक अत्यंत अघोरी आणि विचित्र जीव बाहेर आला. तो कोणताही साधा मानवी अवयव किंवा कापडी बाहुली नव्हती. तो मानवी केसांनी गुंडाळलेला, वटवाघळासारखे पंख असलेला आणि सरड्यासारखी कातडी असलेला एक जिवंत भीषण आसुरी जीव होता. त्याच्या तोंडाबाहेर तीक्ष्ण सुळे आले होते आणि डोळे आगीच्या गोळ्यासारखे लाल होते. स्मशान विद्येच्या बळावर जन्माला घातलेला तो एक पिशाच रूपी अघोरी जीव होता. पोटातून बाहेर निघताच तो जीव हवेत तरंगू लागला. त्याने एक अत्यंत कर्कश किंचाळी मारली, ज्याने डॉक्टरांच्या कानातून रक्त येण्याची वेळ आली. तो जीव शांत बसणारा नव्हता. तो अत्यंत हिंस्त्र झाला होता. त्याने सरळ समोर उभे असलेल्या डॉक्टर, ड्रायव्हर दत्ता आणि विनायकच्या आईवडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यासाठी आपले नखे उगारले आणि तो त्यांच्या दिशेने झेपावला. सगळे मागे व्हा, नाथांचं नाव घ्या. सदाशिव भगत कडक आवाजात गरजले. तो अघोरी जीव हवेत झेपावत असतानाच सदाशिव भक्तांनी थेट बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचे स्मरण केले. सावरगावचा हा गड म्हणजे आदिनाथ गुरु मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी असलेली अत्यंत जागृत आणि प्रबळ भूमी. तिथल्या धुनीची आणि मंत्रशक्तीची ताकद एवढी अफाट आहे की तिच्या नुसत्या स्मरणाने मोठमोठ्या आसुरी शक्ती विरघळून जातात. भगतांनी आपल्या डाव्या हाताने सावरगावच्या गडाची पवित्र विभूती हवेत उडवली आणि उजव्या हातातील लाकडी काठी मंदिराच्या दगडावर प्रहार करत ओरडले. अलख निरंजन, आदेश, सावरगाव गडाच्या मच्छिंद्रनाथांची आण, जागेवर थांब. शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड, सिद्धयोगी वीतरागी धग धगते तेज कुंड, सज्जनासी संजीवन दुरितांते निर्दालन, जगदोद्धारा तव जनु प्रकटती नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात, काळाच्या वंदनात, धुमधुमतो 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 एकनाद व्यापूर्ण त्रिभुवन. अलख निरंजन, अलख निरंजन, आदेश, आदेश, आदेश. जशी सावरगाव गडाच्या नावाने ती विभूती त्या जीवाच्या अंगावर पडली तसा चमत्कार घडला. सावरगावच्या संजीवन समाधी गडावरून निघालेल्या सात्विक ऊर्जेने त्या अघोरी जीवाला हवेतल्या हवेत जखडून टाकले. तो जीव पुढे सरकूच शकत नव्हता. त्याची पंखांची आणि नखांची हालचाल जागेवरच गोठली. जणू वायू तत्वाने त्याला अदृश्य साखळ दंडात बांधून ठेवले होते. भक्तांनी विनायकच्या वडिलांना सांगितले, नाथांची विभूती घ्या आणि तुमच्या मागे उभे असलेल्या या डॉक्टरांच्या आणि तुमच्या भोवती एक वर्तुळाकार सुरक्षा कवच ओढा. वडिलांनी थरथरत्या हाताने जमिनीवर राखेची एक वर्तुळाकार रेघ ओढली. त्या वर्तुळाच्या आत येताच डॉक्टरांना अचानक वातावरणात एक कमालीचा थंडावा जाणवला. तो अघोरी जीव त्या रेषेच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता, पण जणू काहीतरी अदृश्य ऊर्जेची भिंत त्याला अडवत होती. त्याच क्षणी सदाशिव भक्तांनी आपले दोन्ही डोळे बंद केले. त्यांच्या तोंडून निघणारे शाबरी मंत्र एकदम थांबले. मंदिरात एका सेकंदासाठी भयानक शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी भक्तांचे संपूर्ण शरीर वेगाने थरथरू लागले. त्यांच्या जटा हवेत उडू लागल्या आणि डोळे उघडताच ते पूर्णपणे लालभडक झाले होते. त्यांच्या अंगात एक अद्भुत आणि अमानवी वारं संचारलं होतं. सदाशिव भक्तांनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले. त्यांच्या बंद डोळ्यांसमोर आता अंधार नव्हता, तर विनायकचा भूतकाळ एका जिवंत चित्रपटासारखा स्पष्ट दिसू लागला. भक्तांच्या अंगातील वारं अधिक तीव्र झालं आणि ते त्याच बंद डोळ्यांनी विनायकच्या आयुष्यात घडलेला तो काळा इतिहास सर्वांसमोर मोठ्याने ओरडून सांगू लागले. मला दिसतंय, मला सगळं स्पष्ट दिसतंय.
भक्तांचा पहाडी आवाज मंदिराच्या भिंतींना भेदून गेला. कोकणातील तो पाऊस, ती काळोखी रात्र आणि विनायकचं ते जुनं कौलारू घर. भक्तांनी बंद डोळ्यांनी पाहिले की काही महिन्यांपूर्वी विनायकच्या मूळ गावी जमिनीचा एक मोठा वाद झाला होता. विनायकांच्या वडिलांची वडिलोपार्जित सुपीक जमीन बळकावण्यासाठी त्याचा सख्खा काका रघुनाथ वेडा झाला होता. पंचायतीत आणि कोर्टात विनायकच्या वडिलांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे रघुनाथच्या मनात सुडाची आग जळत होती. कायदेशीर मार्गाने जमीन मिळत नाही हे पाहून रघुनाथने एक अघोरी आणि अत्यंत भयानक मार्गाचा अवलंब करायचे ठरवले. तो गावाबाहेरच्या एका निर्जन स्मशानात राहणाऱ्या मांत्रिकाकडे गेला. तिथे त्या काळोख्या रात्री रघुनाथने विनायकवर मानतुका केला. भक्तांना बंद डोळ्यांनी त्या अघोरी पूजेचे दृश्य दिसले. तिथे एका काळ्या कपड्यावर विनायकचा फोटो, त्याच्या डोक्याचे केस आणि पायाखालची माती ठेवली होती. रघुनाथने तिथल्या एका प्राचीन, उग्र आणि अघोरी देवतेच्या मूर्तीसमोर स्वतःच्या हाताचे बोट कापून रक्ताचा टिळा लावला आणि क्रूरपणे साकडं घातलं. हे माऊली, मला ती जमीन नको, पण या विनायकच्या घराचा, त्याच्या वंशाचा संपूर्ण विनाश होऊ दे. हा घराणा आत्ताच्या आत्ता नष्ट होऊ दे. त्या अघोरी देवतेला दिलेल्या रक्ताच्या आणि विनाशाच्या सागड्यामुळेच तो विचित्र जीव विनायकच्या पोटात जन्माला आला होता. तो जीव दुसरा कोणी नसून त्या अघोरी देवतेचा अंश होता, जो विनायकला आतून खाऊन त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या संपवण्यासाठी पाठवला गेला होता. त्या रघुनाथने स्वतःच्या रक्ताचा सख्खा पुतण्या केवळ मातीच्या तुकड्यासाठी त्या अघोरी देवतेच्या स्वाधीन केला. सदाशिव भक्तांनी एकाएकी डोळे उघडले. त्यांचे डोळे आगीच्या गोळ्यासारखे लालभडक दिसत होते. त्यांनी समोर हवेत तरंगणाऱ्या त्या जीवाला पाहिले, जो आता अधिक हिंस्त्र होऊन सुरक्षा वर्तुळावर धडका मारत होता. पण रघुनाथ विसरला की अघोरी देवतेपेक्षा जगात नवनाथांची सात्विक आणि संन्यासी शक्ती कितीतरी पटीने मोठी आहे. आज या काळभैरवाच्या दारात त्या काळ्या करणीचा अंत निश्चित आहे. भक्तांनी धुनीतील धगधगता कोळसा हातात घेतला आणि नवनाथांच्या महामंत्राचा उच्चार करत तो थेट त्या अघोरी जीवावर फेकला. नवनाथांच्या महामंत्राचा तो धगधगता कोळसा आणि पवित्र तीर्थ अंगावर पडताच तो अघोरी जीव वेदनेने प्रचंड किंचाळला. नवनाथांच्या सात्विक आणि प्रबळ ऊर्जेचा स्पर्श त्या अमानवी जीवाला सहन झाला नाही. त्याची हिंस्त्रता एका क्षणात भयंकर भीतीत बदलली. तो जीव सुरक्षा वर्तुळावर हल्ले करण्याचे सोडून थरथर कापत हवेतच मागे सरकू लागला. तो मंदिराच्या गाभाऱ्यातून पळून जाण्यासाठी छताच्या दिशेने झेपावण्याचा प्रयत्न करत होता. कुठे पळतोस? नवनाथांच्या दारातून आज तुझी सुटका नाही. सदाशिव भगत अंगात आलेल्या रौद्र रूपात गरजले. त्यांनी आपली नाथकाठी जमिनीवर जोरात आपटली. त्या आवाजाबरोबर मंदिराच्या चारही बाजूंनी जणू एका दृश्य ऊर्जेची तटबंदी उभी राहिली. तो अघोरी जीव छताला धडकून पुन्हा खाली आदळला. सदाशिव भक्तांनी दोन्ही हात हवेत उंचावले आणि नवनाथ शाबरी कवच मंत्राचा अंतिम प्रहार केला. अलख निरंजन. भगतांच्या हातातील नाथांची विभूती आणि धुनीचा मंत्राग्नी त्या जीवाभोवती वेढला गेला. बघता बघता त्या अघोरी जीवाला चहू बाजूंनी आग लागली. तो जीव हवेतच जळू लागला आणि त्याचा आकार लहान होत गेला. शेवटी एका मोठ्या स्फोटाच्या आवाजासह तो अघोरी जीव काळ्या धुराच्या गोळ्यात बदलला आणि मंदिराच्या पवित्र धुनीने त्याला स्वतःच्या आत ओढून पूर्णपणे भस्म करून टाकले. विनायकच्या पोटातील तो काळा द्रव क्षणात सुकला. त्याची कापलेली जखम कोणत्याही टाक्यांशिवाय आपोआप शिवली गेल्यासारखी स्वच्छ आणि गुलाबी झाली. विनायकचे पांढरे डोळे पूर्ववत झाले आणि तो गाढ शांत झोपेत गेला. त्याचा जीव वाचला होता, पण सदाशिव भक्तांच्या अंगातील वारं अजून शांत झालं नव्हतं. त्यांचे डोळे अजूनही लालभडक होते. या साऱ्या प्रकरणाचे मूळ कारण असलेल्या रघुनाथला धडा शिकवल्याशिवाय नाथांचा न्याय पूर्ण होणार नव्हता. भक्तांनी धुनीतील काळा कोळसा हातामध्ये घेतला आणि तो मंदिराच्या ओट्यावर असलेल्या एका पाण्याच्या पात्रात टाकला. त्यांनी पाण्याच्या पात्राकडे पाहत अमानवी आणि गंभीर आवाजात मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. हे मंत्र आवाहन होते, ज्याच्या शक्तीने गुन्हेगाराला जगाच्या पाठीवर कुठूनही खेचून आणता येत होते. रघुनाथ, तू जिथे कुठे असशील, ज्या अंधारात लपला असशील, तिथून आत्ताच्या आत्ता या काळभैरवाच्या दरबारात हजर हो. नाथांचा आदेश आहे तुला. भक्तांची गर्जना वातावरणात घुमली. दूर गावी स्वतःच्या घरात लपून बसलेला रघुनाथ अचानक एका अनाकलनीय शक्तीच्या विळख्यात सापडला. त्याचा स्वतःच्या शरीरावरचा ताबा सुटला. त्याचे पाय आपोआप जड झाले आणि तो वेड्यासारखा धावत घराबाहेर पडला. निसर्गाचे आणि विज्ञानाचे नियम बाजूला सारून एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखा रघुनाथ जंगलाच्या वाटेने थेट काळभैरव मंदिराच्या दिशेने धावू लागला. त्याच्या पायात चपला नव्हत्या, काटे कुठे रुतत होते, तरीही तो थांबू शकत नव्हता. नाथांच्या शक्तीने त्याला ओढून आणले होते. अवघ्या काही वेळातच पहाटेच्या धुक्यातून एक माणूस वेड्यासारखा धावत मंदिराच्या पायऱ्या चढला आणि थेट सदाशिव भक्तांच्या पायासमोर येऊन पालथा पडला. तो दुसरा कोणी नसून विनायकचा काका रघुनाथ होता. त्याचा चेहरा भीतीने काळा पडला होता आणि त्याच्या तोंडातून स्वतःहूनच पापाची कबुली बाहेर पडू लागली.
मला वाचवा भगतजी, मला वाचवा. मी पैशाच्या आणि जमिनीच्या हव्यासापोटी आंधळा झालो होतो. रघुनाथ जमिनीवर डोकं आपटून रडत भेकत सदाशिव भक्तांकडे भीक मागू लागला. त्याचे हातपाय भीतीने थरथर कापत होते आणि डोळ्यातून पश्चातापाचे रडू कोसळत होते. तो विनायकच्या वडिलांकडे म्हणजेच आपल्या सख्या भावाकडे पाहत हात जोडून म्हणाला, दादा मला माफ कर रे. त्या अघोरी तांत्रिकाने मला सांगितलं होतं की विनायकचा बळी दिल्याशिवाय ती जमीन आपल्या ताब्यात येणार नाही, म्हणून मी त्या स्मशानातील देवतेचा पाया पडलो. पण मला माहीत नव्हतं की ती शक्ती विनायकच्या पोटात शिरून त्याला अशी जिवंत खाऊन टाकेल. दादा तुझा पाया पडतो, माझ्या पोराबाळांचा विचार कर, मला वाचव. रघुनाथने भीतीने मागे वळून पाहिले. जणू रात्रीच्या त्या अंधारात मंदिराच्या बाहेर त्याला कोणीतरी उभं असलेलं दिसलं. तो ओरडला, भगतजी ती काळी सावली बघा, ती मंदिराच्या वेशीवर उभी आहे. मी विनायकवर केलेली करणी तुम्ही तोडली म्हणून ती अघोरी देवता आता माझा बळी घ्यायला आली आहे. माझे प्राण वाचवा. मी ती सगळी जमीन दादाच्या नावावर करायला तयार आहे. मला पैशाचा 1 रुपयाही नको, मला फक्त माझा जीव हवा आहे. सदाशिव भक्तांचे लालभडक डोळे रघुनाथवर खेळले होते. त्यांच्या अंगातील नाथांचं वार अजूनही पूर्णपणे शांत झालं नव्हतं. ते आपल्या हातातील लाकडी काठी जमिनीवर आपटत गंभीर आणि पहाडी आवाजात गरजले, रघुनाथ तू जेव्हा त्या अघोरी देवतेला स्वतःच्या सख्या पुतण्याच्या विनाशाचं साकडं घातलंस तेव्हा तुझी दया कुठे गेली होती? तू पैशासाठी स्वतःच्या रक्ताचा सौदा केलास आणि आता जेव्हा तीच काळी करणी तुझ्यावर उलटली आहे तेव्हा तू स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी नाथांच्या चरणी आलास. भगतजींनी धुनीतील पवित्र भस्म हातात घेतलं आणि ते रघुनाथच्या दिशेने उडवत म्हणाले, नवनाथांचा हा दरबार केवळ पीडितांचे रक्षण करतो, पाप करणाऱ्यांना अभय देत नाही. तू केलेल्या अघोरी कृत्यामुळे तुझा आत्मिक विनाश आधीच झाला आहे. ती स्मशानाची काळी शक्ती तुझा जीव घेणार नाही, कारण नाथांच्या परिसरात तिला यायची परवानगी नाही. पण तू केलेल्या या महापापाचे प्रायश्चित्त तुला याच जन्मात आणि याच शरीरात भोगावे लागेल. भक्तांनी विनायकच्या वडिलांना आणि ड्रायव्हर दत्ताला कडक आवाजात आदेश दिला, या पापी माणसाला आत्ताच्या आता पोलिसांच्या स्वाधीन करा. याची बुद्धी आणि मन आता कायमचे त्या काळ्या भयामध्ये अडकले आहे. त्याला कायम ती सावली दिसेल. याला कायद्याची शिक्षा तर मिळेलच, पण याच्या स्वतःच्या कर्माची भीती याला आयुष्यभर जिवंत मारत राहील. रघुनाथ वेड्यासारखा हसत आणि रडत मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली कोसळला. त्याचा मानसिक तोल पूर्णपणे ढासळला होता. त्याने केलेल्या अघोरी कृत्याचा तोडगा तर नाथांच्या शक्तीने केला होता, पण रघुनाथचे स्वतःचे कर्म आता त्याचा सर्वात मोठा शत्रू बनले होते. हे सर्व थरारक दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहत असलेले डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे पूर्णपणे सुन्न झाले होते. मुंबईतील त्यांच्या वातानुकूलित केबिनमध्ये बसून विज्ञानाच्या गप्पा मारणारा तो नामांकित सर्जन आता एका अथांग आणि परम शक्तिशाली सत्यासमोर नतमस्तक झाला होता. विज्ञानाची सर्वोच्च उपकरणे, महागडी औषधे आणि त्यांच्या हातातील धारदार सुरी ज्या केस समोर हतबल झाली होती, तिथे नवनाथ संप्रदायाच्या एका साधूने केवळ भस्म, मंत्र आणि आध्यात्मिक अधिकाराच्या बळावर एका निष्पाप जीवाचे प्राण वाचवले होते आणि गुन्हेगाराला त्याच्या कर्माची शिक्षा दिली होती. डॉक्टर अनिरुद्ध यांनी त्या पवित्र धुनीच्या उजेडात विनायकच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याचा श्वास आता अगदी शांत, नियमित आणि सामान्य माणसासारखा चालू होता. विज्ञानाच्या नियमांनुसार ज्या रुग्णाचे मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे काही मिनिटात मरण निश्चित होते, तो आता पूर्णपणे निरोगी आणि सुरक्षित होता. हा कोणताही भ्रम नव्हता, तर त्यांच्या डोळ्यासमोर घडलेले एक जिवंत सत्य होते. अनिरुद्ध यांनी दीर्घ श्वास सोडला. त्यांचा विज्ञानावरचा विश्वास तुटला नाही, पण विज्ञानाचा जो अहंकार होता तो कायमचा विरघळून गेला. एक अत्यंत बुद्धिमान आणि निष्णात सर्जन असल्यामुळे त्यांचे वैज्ञानिक मन या संपूर्ण दैवी आणि अलौकिक घटनेमागील एक तार्किक आणि शास्त्रीय दृष्टिकोन शोधू लागले. ते स्वतःशीच विचार करू लागले. डॉक्टर अनिरुद्ध यांनी स्वतःलाच विचारले, विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे फक्त तेच जे आजच्या मानवाला शोधता आलं आहे. पण या अथांग सृष्टीत असे अनेक नियम, अशी अनेक ऊर्जा क्षेत्रे आहेत ज्यांचा शोध लावणे आधुनिक विज्ञानाला अजून बाकी आहे. आपले पूर्वज आणि नवनाथांसारखे महान सिद्ध पुरुष याच गुप्त नैसर्गिक ऊर्जेचा वापर करायचे, ज्याला आपण आज दैवी किंवा अलौकिक शक्ती म्हणतो. त्यांनी स्वतःच्या कपाळावरचा घाम पुसला आणि ते पूर्णपणे स्वतःच्या विचारात हरवून गेले. मी नक्की काय पाहिलं? त्यांचा अंतरात्मा भीतीने आणि आश्चर्याने थरथरत होता. लंडन किंवा न्यूयॉर्कमधील माझ्या डॉक्टर सहकाऱ्यांनी जर हे पाहिलं असतं तर त्यांनी याला निव्वळ एक भ्रम किंवा हात चालाखी म्हटलं असतं. पण मला माहीत आहे की मी काय पाहिलंय. ज्या हातांनी आजवर हजारो गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्यात, ते माझे हात आज एका बेडवर पडलेल्या 25 वर्षाच्या पोरासमोर थरथरत होते. विज्ञानाची माझी ती करोडोंची उपकरणं पोटाच्या जागी फक्त एक काळा अंधार दाखवत होती. का? कारण आम्ही विज्ञानाच्या नावाखाली आमच्या बुद्धीभोवती एक संकुचित भिंत उभी केली आहे आणि त्यालाच अंतिम सत्य मानत आलोय. त्याने आपल्या ॲप्रॉनकडे पाहिलं, ज्याच्यावर अजूनही त्या अघोरी काळ्या द्रवाचे डाग होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक आणि कडू हसू आले. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना माझ्यामध्ये किती कमालीचा अहंकार आला होता.
त्यांच्या डोक्यात विचारांचे वादळ उठले होते. पाश्चिमात्य देशांनी जे काही लिहून ठेवलं ते आम्ही डोळे मिटून खरं मानलं. फॉरेन युनिव्हर्सिटीतून एखादा रिसर्च पेपर आला की आपण त्याला विज्ञानाचा अंतिम नियम मानतो. पण जेव्हा आपल्या स्वतःच्या मुळांबद्दल, आपल्या सनातन ज्ञानाबद्दल बोलायची वेळ येते तेव्हा आपण त्याला सरळ अंधश्रद्धा म्हणून कचऱ्याच्या डब्यात फेकतो. परदेशी लोकांनी आपल्याला पटवून दिलं की आपले प्राचीन ग्रंथ म्हणजे फक्त काल्पनिक कथा आहेत आणि मी किती मोठा मूर्ख होतो की मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मागे वळून त्या धगधगत्या पवित्र धुनीकडे पाहिले जिथे सदाशिव भगत शांत उभे होते. डॉक्टरांचे वैज्ञानिक मन आता या संपूर्ण घटनेचा एक वेगळाच धागा शोधत होते. आज परदेशी संशोधक ज्याला साऊंड थेरपी किंवा क्वांटम एनर्जी फील्ड्स म्हणत आहेत त्याचा सखोल अभ्यास नवनाथांनी हजारो वर्षांपूर्वीच करून ठेवला होता. ते स्वतःशीच तर्क लावत होते. भगतजींनी कोणतीही जादू केली नाही. त्यांनी निसर्गाच्या आणि ध्वनी लहरींच्या एका अत्यंत उच्च विज्ञानाचा वापर केला. त्यांच्या मंत्रोच्चाराने त्या संपूर्ण खोलीची मॉलिक्युलर फ्रिक्वेन्सी बदलली. त्यांनी लावलेला तो अंगारा साधं भस्म नव्हतं, ते रासायनिकदृष्ट्या एक अत्यंत प्रबळ बायोकेमिकल अँटीडॉट होतं जे निसर्गात दडलेलं आहे. परदेशी फार्मास्युटिकल कंपन्या अशा औषधांचा पेटंट घेण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करतील. त्यांनी कोकणातील त्या शुद्ध हवेत एक दीर्घ श्वास घेतला, पण त्यांच्या हृदयात एक वेगळीच खंत होती. त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे आपल्याला आपल्याच गौरवशाली वारशापासून दूर ठेवलं. हिंदू धर्म आणि आपल्या सिद्धांच्या अथांग ज्ञानाला त्यांनी जादूटोणा म्हणून हिणवलं, जेणेकरून आपण त्यांची महागडी मशीनं आणि औषधं खरेदी करत राहू. आम्ही मानवी शरीराला फक्त हाडा मांसाचं एक मशीन समजत होतो, पण या शरीराला चालवणाऱ्या आध्यात्मिक आणि वैश्विक ऊर्जेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. विज्ञान चुकीचं नाहीये, पण ते अपूर्ण आहे. जिथे डोळ्यांना दिसणारं जग संपतं तिथे आधुनिक विज्ञानाचे नियमही संपतात. त्यांच्या मनातील संभ्रम आता पूर्णपणे दूर झाला होता आणि डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती. मी माझी सर्जिकल सुरी कधीच सोडणार नाही. त्यांनी मनातल्या मनात एक नवा निश्चय केला. पण आता मी या पाश्चिमात्य सिद्धांतांचा गुलामही राहणार नाही. मी या दोन जगांमधील दरी मिटवून टाकेल. मी स्वतः आपल्या प्राचीन ग्रंथांचा, नाथांच्या शाबरी विज्ञानाचा आणि निसर्गातील जडीबुटींचा सखोल अभ्यास करेल. इतिहास साक्षी आहे, जिथे तुमचे पूर्वज दगडांपासून हत्यारे बनवायला शिकत होते तेव्हा आमच्याकडे रामायण घडलं होतं. जेव्हा पाश्चिमात्य जग जंगलात भटकत होतं तेव्हा आमच्याकडे प्रगत नगररचना, धनुर्विद्या आणि विमानासारख्या संकल्पना अस्तित्वात होत्या. आमचा हाच प्राचीन आणि सनातन वारसा त्यांनी पद्धतशीरपणे इतिहासामधून पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही मूर्खासारखा त्यांचाच उदो करत राहिलो. त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील त्या 9 सिद्धांच्या मूर्तींकडे पाहिलं, ज्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे तेज आणि शांतता होती. ज्या पाश्चिमात्य देशांना स्वतःचा नीट इतिहासही माहीत नाही, ज्यांनी आमच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला कथा आणि कल्पित म्हणून हिणवले. पण आज मी स्वतः पाहिले की आमचे हे विज्ञान काल्पनिक नाही. ऋषीमुनींनी, सिद्धांनी आणि नवनाथांनी निसर्गाच्या सूक्ष्म लहरींना, ध्वनीला आणि वनस्पतींना ज्या प्रकारे हाताळले ते तंत्रज्ञान समजण्याची ताकद आजच्या आधुनिक विज्ञानात अजून आलेलीच नाही. आम्ही फक्त दृश्य शरीर पाहू शकतो, पण मानवी चेतना आणि वैश्विक ऊर्जा यांमधील संबंध आमच्या लॅबोरेटरीजच्या पलीकडचा आहे. सूर्याचा पहिला किरण आता डॉक्टर अनिरुद्ध यांच्या चेहऱ्यावर पडला. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती, पण एक नवा संकल्प होता. आता पुरे झाले. मी हा पाश्चिमात्य विज्ञानाचा बुरखा फाडून काढणार. मी स्वतः माझ्या सर्जिकल सुरीला सनातन विज्ञानाची, शाबरी मंत्रांची आणि निसर्गाच्या गुप्त नियमांची जोड देणार. जगाला हे मान्य करावेच लागेल की जेव्हा विज्ञानाच्या मर्यादा संपून आधुनिक जग हरते तिथून आमच्या भारताचे हे अथांग आणि चिरंतन सनातन ज्ञान सुरू होते. मित्रांनो, धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. पण प्लीज एकदा चेक करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर केले आहे ना. जर नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळेल. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगत चला, म्हणजे मग मला कामाची पोचपावती मिळते आणि एक समाधानही वाटतं. भेटूया पुन्हा अशाच एका भयानक कथेत. धन्यवाद.